आशाताई यशाच्या शिखरावर पोचल्या असल्या तरीही त्यांचं वैयक्तिक आयुष्यही संघर्षमय राहिलेले. आशाताईंनी त्यांच्या व्यावसायिक जीवनात जेवढा संघर्ष केला आहे तेवढाच संघर्ष त्यांनी वैयक्तिक आयुष्यातही केला आहे. आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी एका छोट्याशा गावात झाला. म्युझिक इंडस्ट्रीवर राज्य करणाऱ्या आशाताईंचे आयुष्य अजिबात सरळ साधे नव्हते, तर संघर्षमय होते. आशाताई 9 वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि त्यांच्या डोक्यावरील वडिलांची सावली गेली. आशाताई आणि त्यांची मोठी बहीण लता मंगेशकर यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी उचलली आणि चित्रपटांमध्ये अभिनय करायला सुरुवात केली. 1943 साली माझे बाळ या मराठी चित्रपटासाठी त्यांनी चला चला नवबाळा हे पहिले चित्रपट गीत गायले. डावजेकर यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. 1948 साली हंसराज बहलच्या चुनरियासाठी सावन आया हे गाणे गाऊन आशाताईंनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. वयाच्या 16व्या वर्षी आशाताईंनी 31 वर्षीय गणपतराव भोसले यांच्यासोबत घरच्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न केले. गणपतरावांबद्दल सांगायचे तर ते लताजींचे खाजगी सचिव होते. मात्र आपल्या पतीच्या विश्वासघातामुळे आशाताईंना खूप त्रास झाला आणि जेव्हा त्या तिसऱ्यांदा मुलासह गर्भवती होत्या तेव्हा त्यांनी त्यांच्या माहेरच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या कुटुंबाकडे परत आल्या. 1960 त्यांचा घटस्फोट झाला आणि गणपतराव आणि आशाताई वेगळे झाले. आशा भोसले एक अप्रतिम गायिका आहेत. त्यांनी केवळ हिंदीच नाही तर बंगाली, मराठी, तेलुगू, तमिळ आणि गुजराती भाषांमध्ये जवळपास 12,000 गाणी गायली आहेत. आज मोठ्या संख्येने लोक त्यांच्या गाण्यांचे चाहते आहेत. आशाताई भोसले ही म्युझिक इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. त्या सर्व महिलांसाठी प्रेरणा आहेत की संघर्ष आणि मेहनत यातूनच नवीन विश्व निर्माण होते आणि ते एक स्त्रीच करू शकते. धन्यवाद. हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि त्यासमोरील बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.